नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे, शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण टायडल पॉवर प्लांट विषयी माहिती घेणार आहोत. टायडल पॉवर प्लांट म्हणजे भरती ओटीवर चालणारा पॉवर प्लांट. तर हे आपण कशासाठी करायचं एवढं सगळं? कारण सध्या काय माहिती का की आपण हे जे फॉसिल फ्यूल आहेत म्हणजेच काय कोळसा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे जे आहेत ना, हे आपल्याला आता जास्त काळ आपल्याला वापरता येणार नाहीत. आणि पहिली गोष्ट ते संपणार आहेत, कधी ना कधी संपणार आहेत. मग आपल्याला एनर्जी नको का? कारण आपण एवढी सवय लावून ठेवलेली फॅनची, एसीची, बरोबर ना, कारची, तर ह्या तर आपल्याला चालल्या पाहिजेत ना. मग त्याला पॉवर पाहिजे असते. मग ही पॉवर येणार कुठून? जर आपण जर पेट्रोल, डिझेल, कोळसा वगैरे जर समजा संपून टाकले सगळे, तर मग येणार कुठून पॉवर? हे तर यासाठी आपल्याला रिन्युएबलकडे जावं लागणार. रिन्युएबल म्हणजे काय? हे कधी न संपणारे आहे, पुन्हा पुन्हा निर्माण होणारी एनर्जी सोर्स येते. यामध्ये कोणते आहेत? तर सोलर आहे, विंड आहे, हायड्रो आहे, त्यानंतर जिओथर्मल आहे आणि टायडल आहे. हे एवढे सगळे हे रिन्युएबल एनर्जी सोर्स आहेत. तर यांचा जर वापर वाढवला तर भविष्यामध्ये येणारे जे काही इंधनाचं जे काही संकट आहे ते आपण टाळू शकतो. आणि याची सुरुवात आपल्याला इथूनच करावं लागेल. आणि गरजेचं पण काय दुसरं कारण असं आहे की त्याला ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेली आहे. जर समजा आपण हे फॉसिल फ्यूल जर असंच जाळत जर राहिलो तर आपण एक दिवस जळून जाऊ, एवढी उष्णता वाढत चाललेली आहे पृथ्वीवर. आणि खूप भयानक परिस्थिती होणार आहे. कारण समुद्रकिनारी जे एवढी शहरं आहेत त्या शहरांना इशारा दिलेला आहे की तुम्ही काही वर्षांमध्ये पाण्याखाली जाणार आहात. मग आपल्याला जर ती शहरं पाण्याखाली घालायची नसतील तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कमी करावं लागेल. आणि जर ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं असेल तर आपल्याला कार्बन डायऑक्साईडवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि कार्बन डायऑक्साईड हे फॉसिल फ्यूल जाळल्यानंतर तयार होतो. म्हणजे आपल्याला काही करून फॉसिल फ्यूल सोडावे लागतील. मग आपल्याला एनर्जी नको का? तर ही एनर्जी आपल्याला रिन्युएबल कडून मिळवावी लागेल. त्यामध्ये सोलर आणि विंड सगळ्यात टॉपला आहेत. पहा, प्रत्येक देश सोलर आणि विंड एकदम वेगाने बसवतोय, वेगाने काम चालू आहे त्याच्यामध्ये. आणि बाकीचे जे एनर्जी सोर्स आहेत त्याच्यामध्ये टायडल आहे, जिओथर्मल आहे, यावर सुद्धा विचार करायला लागलेले आहेत. तर पहा, टायडल पॉवर प्लांट एक्झॅक्टली टायड म्हणजे येते कशी, म्हणजे भरती ओटी येते कशी हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. की पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि पृथ्वीच्या भोवती फिरणारा जो चंद्र आहे तो चंद्र पृथ्वीला खेचतो आणि पृथ्वी चंद्राला खेचते. तर पृथ्वीवर पाणी असल्या कारणामुळं चंद्राकडून पाणी खेचलं जातं, कारण पाणी फ्लुइडमध्ये आहे. तर ज्या वेळेला चंद्राकडून पाणी खेचलं जातं त्याला म्हणतात भरती. ठीक आहे. आता ही भरतीचं पण एक सिस्टीम अशी आहे, पृथ्वीच्या या भागामध्ये चंद्र आहे तर चंद्र काय करणार आहे, पाण्याला खेचणार आहे वर त्याच्याकडं. त्यामुळे काय होतं की पाण्याची पातळी 4 ते 5 मीटरने वाढते. बरोबर त्याच्या काटकोनामध्ये मात्र या ठिकाणी ओटी असते, कारण हे पाणी ओढलेले आहे. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध साईडला पुन्हा म्हणजे त्या बाजूला पण भरती येते. आणि पौर्णिमेच्या वेळेला काय असणार आहे की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र असं त्यांचं लोकेशन असणार आहे. तर त्यावेळेला काय होतं की सूर्य पण पाण्याला खेचतो आणि चंद्रही पाण्याला खेचतो. त्यावेळेला एक मोठी भरती येते. आणि ज्या वेळेला हा चंद्र आहे, चंद्र ज्या वेळेला अमावस्येच्या वेळेला सूर्याच्या बाजूला जातो तर त्यावेळेला सुद्धा चंद्र आणि सूर्य मिळून दोन्ही पण काय करतात, पाण्याला खेचतात. त्यावेळेला पण मोठी भरती येते. म्हणजे अमावस्येला आणि पौर्णिमेला मोठी भरती येते. ठीक आहे. तर या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पाण्याची पातळी 4 ते 5 मीटरने वाढते आणि पुन्हा 4 ते 5 मीटरने खाली येते, तर हा जो डिफरंट आहे ना, याच्यावर आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. कशी तयार करायची याबद्दल तुम्हाला आता सांगतो. तर जो समुद्रकिनारा आहे, समुद्रकिनाऱ्यावर असे अर्धवर्तुळाकार आपल्याला डॅम बांधायचा. आता डॅम बांधल्यानंतर त्याच्या मध्यभागी म्हणजे बॉटमला आपल्याला प्रोपेलर टाईप टर्बाईन बसवायचे. तर ज्या वेळेला पाणी भरतीच्या वेळेला, आता डॅम बांधलेल्या आतमध्ये काहीच नाही ना, पाणी नाही आतमध्ये. ज्या वेळेला भरती येणार आहे त्यावेळेला हे पाणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ते येणार कुठून? तर प्रोपेलर मधून येणार. त्यामुळे काय होणार, प्रोपेलर फिरणार. प्रोपेलर फिरला की इलेक्ट्रिसिटी तयार होणार. आता हे पाणी कुठं येणार आहे? डॅम मध्ये येणार आहे. आता डॅम गच भरला भरतीच्या वेळेला, पूर्ण भरती झाली, डॅम पूर्ण भरलेला आहे. आता ओटी चालू होणार आहे, पण समुद्राचं पाणी वेगाने खाली जाणार आहे, परंतु डॅम मधलं पाणी वेगाने खाली जाणार नाही. तर ते डॅम मधलं पाणी याच प्रोपेलरद्वारे पुन्हा रिव्हर्स माघारी जाणार समुद्रामध्ये.
तर आपण काय करतोय, भरतीच्या वेळेला पण एनर्जी काढतोय आणि ओटीच्या वेळेला पण एनर्जी काढतोय. दोन्ही बाजूने आपण एनर्जी आपल्याला मिळते. आणि यामध्ये जे प्रोपेलर टाईप जे टर्बाईन आहे त्याला लावलं जातं एसी अल्टरनेटर. आता हे अल्टरनेटरचं काय काम आहे, तर याला फक्त फिरवायचं असतं. कुठल्याही दिशेने फिरवलं तरी त्याला त्याच्यातून एसी इलेक्ट्रिसिटी तयार होते. आता ज्या वेळेला भरती येते तर त्यावेळेला जर समजा डावीकडे जर ते टर्बाईन फिरत असेल तर ओटीच्या वेळेला उजव्या बाजूला फिरणार. ठीक आहे. तर कुठल्याही बाजूला जरी फिरलं तरी आपल्याला एसी इलेक्ट्रिसिटी मिळते, त्याचा काही विषय नाही. दुसरे एक प्रकार आहेत पहा, तर त्यामध्ये फक्त डॅम वगैरे काय बांधायची गरज नाही, डायरेक्टली प्रोपेलर ठेवून दिला जातो. प्रोपेलर टर्बाईन ठेवून दिला जातो समुद्राच्या बॉटमवर. ज्यावेळेला भरती येते त्यावेळेला पाणी किनाऱ्याकडे येत असतं वेगाने, तर त्यावेळेला ते फिरलं जातं. आणि ज्यावेळेला ओटी येते त्यावेळेला पुन्हा फिरलं जातं. यातून जी इलेक्ट्रिसिटी तयार होते ती एसी इलेक्ट्रिसिटी तयार होते. त्यामुळे ते कुठल्या बाजूला टर्बाईन फिरते याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही, फक्त टर्बाईन फिरलं पाहिजे. आणि हे भरतीच्या वेळेला पण फिरतं, ओटीच्या वेळेला पण फिरतं. आता याचे आपल्याला फायदे पाहिजेत काय नक्की. तर याला कुठल्याही प्रकारचं जमिनीची गरज नाही, कारण आपण समुद्रातच डॅम बांधलेला आहे. आणि हे जे टर्बाईन ठेवलेले आहेत दुसरे ते पण समुद्राच्या बॉटमवर म्हणजे तळाशी ठेवलेले आहेत. त्यामुळे कुठल्याच प्रकारची जमीन आपल्याला लागत नाही आहे. त्यानंतर यामध्ये वापरलं जातं प्रोपेलर टर्बाईन. हे छोट्या आकाराचं असतं. त्यानंतर ही टोटली ग्रीन एनर्जी आहे, कारण यातून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, कुठल्याही प्रकारचं कार्बन इमिशन होत नाही. त्यामुळे टोटली ही ग्रीन एनर्जी. आणि शिवाय हे असं आहे की अगणित चालणारी ऊर्जा आहे, ही काय कधी संपणार नाही अजिबात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत आणि जोपर्यंत पृथ्वीवर पाणी आहे तोपर्यंत हे भरती ओटी येणारच आहे. आणि तोपर्यंत आपल्याला हे इलेक्ट्रिसिटी मिळवता येऊ शकते. आता याचे तोटे बघा काय. तोटे असे आहेत की पूर्णपणे आपण जी इकोसिस्टम आहे ही डिस्ट्रॉय करू शकतो. ज्यावेळेला डॅम आपण बांधणार आहे तर त्यावेळेला जे सीवीड असतं, सीवीड म्हणजे समुद्रातलं जे गवत असतं ते गवत पण आतमध्ये डॅम मध्ये तयार होतं, कारण त्याला काही घेणं नाही अजिबात. तुम्ही समुद्रात डॅम बांधला काय नाही बांधला काय, ते जिथं वाढायचं ते वाढणारच आहे. आणि ते प्रोपेलर मधून आल्यामुळे काय होतं, प्रोपेलर टर्बाईन ब्लॉक होऊ शकतात. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. शिवाय त्याच्यामधून मासे पण आतमध्ये येणार आहेत, तर मासे आतमध्ये आल्यानंतर ते आतमध्येच ट्रॅप होणार आहेत. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर त्या ठिकाणचं जे काही मरीन लाईफ आहे ते पूर्णपणे धोक्यात येऊ शकते, कारण जे प्रोपेलर टर्बाईन फिरत आहेत त्याला मासे जाऊन भिडणार आहेत. काही काही मोठे मासे असतात ते टर्बाईन डॅमेज पण करू शकतात. आणि हे पाण्यातलं टर्बाईन आहे. पाण्यातलं टर्बाईन म्हणल्यानंतर तेवढं स्ट्रॉंग बनावं लागतं. आणि मग ते जर समजा त्याला जर मासे जाऊन धडकत असतील तर ते डॅमेज होणार आहे ते. त्यामुळे तो एक मोठा प्रॉब्लेम असतो. शिवाय यामधून जे काही समुद्राची जी वाहतूक होते बोटींमधून ते ह्या डॅममुळे प्रभावित होऊ शकते. समुद्राचा एक मेन प्रॉब्लेम काय आहे की समुद्र कुठल्याच वस्तूला नीट ठेवत नाही, सगळ्याला तोडून फोडून टाकतो. त्यामुळे जे टर्बाईन आहे ते टर्बाईन आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवावं लागतात आणि हे खूप जादा खर्चिक असतं. आणि त्यामुळं हे जे टायडल पॉवर प्लॅन्ट आहेत यावर संशोधन खूप चालू आहे, परंतु आतापर्यंत त्याला जास्त मान्यता भेटली नाही त्याला. हे आहे. आणि सगळ्यात मोठा याचा प्रॉब्लेम आहे की कंटिन्युअस पॉवर नाही याच्यामध्ये. कारण ज्या वेळेला भरती येणार आहे तर भरतीच्या वेळेला पॉवर वाढणार आहे, पण ज्या वेळेला भरती आता पूर्ण आलेली आहे त्यावेळेला पूर्ण तुमचा पॉवर प्लॅन्ट बंद पडणार आहे, पूर्ण बंद असणार आहे. कारण त्यावेळेला पाण्याची लेवल पूर्ण बंद झालेली, प्रोपेलर डायरेक्ट जागेवर थांबणार. आणि ज्यावेळेला ओटी चालू होणार त्यावेळेला प्रोपेलर चालू होणार, पण ओटी ज्या वेळेला पूर्ण ओटी असणार आहे, ह्या डॅम मधलं पाणी संपूर्ण खाली गेलेलं आहे, त्यावेळेला पुन्हा प्रोपेलर टर्बाईन बंद पडणार. कुठपर्यंत? जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत. आणि आपल्याला 24 तास ऊर्जा पाहिजे. आपल्याला अशी ऊर्जा नाही पाहिजे की बंद पडली पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर भविष्यामध्ये पहा की आपल्याला हे वापरावं लागणार आहे, कारण त्याला पर्याय नाही. भले आपल्याला थोडा वेळ बंद ठेवायचं आहे ना, त्यासाठी आपण बॅटरी वगैरे वापरतोय. जर ही एनर्जी मिळत असेल आणि ती फ्रीमध्ये एनर्जी मिळत असेल तर मला असं वाटतं टायडल पॉवर प्लॅन्ट भविष्यामध्ये पूर्ण जगामध्ये पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.